आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची बातमी मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातून एका महिलेनं आपल्या 6 मुलांना विहिरीत फेकून दिलंय। बातमी पुन्हा एकदा ऐका। रायगड जिल्ह्यातली अत्यंत खळबळजनक अशा प्रकारची ही सगळी घटना। अक्षरशः पहिल्या वाक्यानं तुम्ही हदरून जाल, कारण एका महिलेनं आपल्या 6 मुलांना विहिरीत फेकून दिलंय। या सर्व मुलांना आतापर्यंत 5 जणांना बाहेर काढण्यात आलंय। रायगडच्या महाड तालुक्यातलं ढालकाठी नावाचं हे गाव आहे, जिथे ही घटना घडली आहे। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहन, काय हा सगळा प्रकार? महाड तालुक्यातलं ढालकाठी गाव आहे। त्या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं। ते यूपीचं कुटुंब होतं। त्यांना 6 मुलं होती, 1 मुलगी आणि 5 मुलं। त्या ठिकाणी तो जो तिचा पती होता तो खूप दारू प्यायचा, त्यांना मारायचा। हे कंटाळून तिने रात्रीचा वेळ बघून त्या ढालकाठी गावाच्या पाठीमागे शेतामध्ये एक विहीर होतं, त्या विहिरीमध्ये 6च्या 6 मुलांना खाली टाकलं विहिरीमध्ये आणि स्वतःहून उडी मारली। तर त्या ठिकाणी एक आदिवासी त्या ठिकाणी जात होता, त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी आरडाओरडा करून त्या सगळ्या पहिला त्या महिलेला बाहेर काढलं। ती खूप पाणी प्यायली होती आणि तिला हॉस्पिटलला आलेलं, तर ती आता म्हणजे स्तुतीत आलेली आहे। पण हे जे 6 मुलं आहेत, ते 6 मुलांचा मृतदेह झालेला आहे, त्यांचा जीव गेलेला आहे। तिने या महिलेला नवऱ्याला कंटाळून हे सगळं कृत्य केलेलं आहे। पण या सगळ्या लोकांना आता बिरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। तिथे मोहन, या महिलेला बाहेर काढलंय, पण ही जी 6 मुलं होती, या 6 मुलांची प्रकृती कशी आहे? ही 6 मुलं आता त्यांनी जीव गेलेला आहे, त्यांचं खूप पाणी प्यायले होते। 6च्या 6 जण मृत झालेले आहेत। त्यांना आता बिरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवलेलं आहे। त्या ठिकाणी सगळे पोलीस आणि त्या आजूबाजूचे जेवढे जे लोक आहेत, बिरवाडी असू दे, ढालकाठी असू दे, करवली असू दे, त्या ठिकाणचे सगळे लोक त्या हॉस्पिटलला जमलेले आहेत। ते सगळं पहिल्यांदा ही अशी घटना घडलेली आहे आणि हे जे अंधारात हे केलं होतं सगळं, त्या बाईनी, त्या नवरा वारंवार दारू पिऊन तिला मारत होता, हे सगळं कंटाळून तिने हे केलेलं आहे। पण तिचा जीव वाचलेला आहे। त्याच्यानंतर आता पोलीस जबाब घेतील तेव्हा हे सगळं घटना उघडकीस येईल। बर मोहन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक आणि तेवढाच दुर्दैवी असा हा सगळा प्रकार रायगड जिल्ह्यातल्या ढालकाठी इथला असं कोणाच्याच बाबतीत घडू नये। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। आणि आताची आणखीन एक सगळ्यात मोठी बातमी, पुन्हा एकदा समीर वानखेडे यांची बदली झाल्याची माहिती हाती येते। मुंबईहून चेन्नईला समीर वानखेडे यांची पुन्हा एकदा ट्रान्सफर झाली आहे। डीजी टॅक्सपेअर म्हणजे कर विभागात डीजी म्हणून त्यांची ट्रान्सफर करण्यात आली आहे। या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी, समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलेली आहे। गेल्या काही काळातलं समीर वानखेडे हे नाव पुन्हा एकदा गाजलं होतं, जेव्हा ड्रग्ज प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांनी केलेला तपास आणि यांनी दाखल केलेले गुन्हे हे योग्य नसल्याचं समोर आलं होतं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, पुन्हा एकदा बदली? मिलिंदजी, समीर वानखेडे यांना आर्यन खान हे प्रकरण चांगलंच भोवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी नवाब मलिक यांचे जे जावई होते समीर खान याच्यावर जी कारवाई केली होती, त्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांच्यावरची आरोपांची झोड घेतली होती। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर समीर वानखेडे यांची बदली एनसीबी विभागात तिथून करून पुन्हा त्यांची होम ब्रँच जी आहे DRI, तिथं त्यांची पुन्हा बदली करण्यात आली होती। पण नुकतंच एनसीबीनं जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे, या आरोपपत्राच्या मध्ये आर्यन खान याला पूर्णतः क्लीन चिट दिलेली आहे। अरबाजनं देखील मान्य केलंय की ते ड्रग्ज जे होतं ते आर्यन खान करता नव्हतं, फक्त आपल्या करता होतं आणि आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीये किंवा त्याने कुठेही ड्रग्ज घेतलेले नाही असं सगळा निर्वाळा देत त्यांनी त्याला क्लीन चिट दिली होती। यानंतर समीर वानखेडे यांच्यावरती कारवाई होणार हे निश्चित होतं,
पण आता त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना राज्याबाहेर म्हणजे महाराष्ट्र राज्याबाहेर त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांना चेन्नई येथे जे सामान्य कर विभाग जो आहे त्या विभागामध्ये डीजी म्हणून त्यांना त्या ठिकाणी पोलीस जनरल म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता ह्या विभागामध्ये नेमकं काय काम चालतं हे पाहावं लागेल, पण एक प्रकारे समीर वानखेडे यांच्यावर ही कारवाईच आहे असं म्हटलं जातंय. कारण ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप होत होते आणि आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होईल असं अपेक्षितच होतं. बर अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता देशात गाजत असलेली आणखीन एक मोठी बातमी ती म्हणजे पंजाबमधला रॅप सिंगर सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमुळे पंजाबसह अर्धाधिक भारत हादरलाय. या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पंजाब पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरनं घेतली आहे. टोळी युद्धातून मुसेवालाची हत्या झाल्याची चर्चा आहे. पाहूयात एक खास. रविवारी भर रस्त्यावर सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे मुसेवालाच्या चाहत्यांना मोठाच धक्का बसलाय. तसंच पंजाब पोलीसही हादरून गेले. बार बार लोग कहते हैं कि साहब आप गन कल्चर को प्रमोट कर रहे हो. नहीं, गन्स इज नॉट अ बैड थिंग. अपन हमको मालूम होना चाहिए कि उसको यूज़ कैसे करना है और उसके नुकसान क्या हैं, फ़ायदे क्या हैं. सो गन इज़ नॉट अ बैड थिंग. अगर इतनी ही बुरी है गन तो सरकार लाइसेंस क्यों देती है. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू मुसेवालानं काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावलं होतं. त्यावेळी त्याच्यावर बंदूक कल्चरला प्रोत्साहन दिल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. मैं यही पूछना चाहता हूँ उसका पता होना चाहिए हाउ टू यूज़ इट, कहाँ पे यूज़ करनी है, कहाँ पे नहीं यूज़ करनी है, कौन सी बात हमारे हक में है, कौन सी खिलाफ. निवडणुकीच्या काळात सिद्धू मुसेवालानं बंदूक संस्कृतीचं जोरदार समर्थन केलं होतं. स्वसंरक्षणासाठी बंदूक आवश्यक असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं होतं. मात्र हीच गन सिद्धूच्या जीवाची वैरी ठरली. गँगस्टर रॅपमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सिद्धू मुसेवालाची हत्या गँगस्टर टोळीकडून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अगर आर्मी के पास हथियार हैं वो एक पर्पस के लिए हैं. अगर वो वही आर्मी हमारे लोगों पे तान दे तो दैट्स अ बैड थिंग. उनके पास पर्पस है सेफ्टी के लिए. सो गन्स का बेसिकली जो रीजन है रखने का वो सेफ्टी है, पर्सनल सेफ्टी है. मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली आहे. पटियाल गँगचा बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पंजाबमधील लकी पटियाल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये वैमनस्य आहे. त्यांच्यात अनेक वेळा संघर्षही झालेला आहे. लकी पटियाल हा पटियाल गँगचा म्होरक्या आहे तर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई टोळी प्रमुख आहे. पटियाल गँगमध्ये गँगस्टर नीरज चस्का, सुखप्रीत बुड्डा, गुरप्रीत उर्फ बाबा आणि भल्ला गँगचा समावेश आहे. तर लॉरेन्स बिश्नोई टोळीत गँगस्टर सचिन बिश्नोई, काला जठेडी, गोल्डी बरार, काला राणा आणि गँगस्टर नरेश शेट्टीचा समावेश आहे. मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली असली तरी या दोन्ही टोळ्या पंजाब पोलिसांच्या रडारवर आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे कारण काय हे पोलीस आता शोधून काढतायत. टोळी युद्धातून सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर काहींच्या म्हणण्यानुसार वैयक्तिक शत्रुत्वातून सिद्धूची हत्या करण्यात आली आहे. कौटुंबिक कारणातून तर हे हत्याकांड घडवण्यात आलं नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय. तर बंदूक संस्कृतीनं मुसेवालाचा बळी घेतला असावा असाही काहींचा कयास आहे. मुसेवालाच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी वापरलेली वाहनं पंजाब पोलिसांनी जप्त केली आहेत. हल्लेखोर याच वाहनातून पसार झाले होते. मात्र काही अंतरावर ती वाहनं सोडून हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी करता काही लोकांना ताब्यात घेतलंय. तसंच तपासासाठी पंजाब पोलिसांनी SIT स्थापन केली आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येमुळे मान सरकारची झोप उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे आणखीन एक हादरवून टाकणारी बातमी. काही काळापूर्वी मुंबईतली चित्रपटसृष्टी आणि सिनेसृष्टी हादरली होती. आता कोलकात्याची चित्रपटसृष्टी हादरली आहे. काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक मॉडेल आणि अभिनेत्रींनी आत्महत्या केली आणि या सगळ्या प्रकरणामुळे खळबळ उडालेली असतानाच
मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट असणाऱ्या सरस्वती दास हिने सुद्धा आत्महत्या केली. 18 वर्षांच्या सरस्वतीनं पंख्याला लटकून घेत आपलं जीवन संपवलं. ही घटना कोलकाता इथल्या कसबा या भागात घडले. 15 मेला पल्लवी डे, 25 मेला बिदिशा डे, त्या पाठोपाठ 2 दिवसात म्हणजे 27 मेला मंजुषा नियोगी आणि आता 30 मेला सरस्वती दास, एका पाठोपाठ एक चौघींनी आपलं जीवन संपवलं. पण या सगळ्या आत्महत्यांच्या मागचं नेमकं कारण स्पष्ट नाही. उलट एका पाठोपाठ एक झालेल्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी तर धक्क्यात आहेच, पण गूढ आणखीन वाढलाय. आणि आता तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक महत्त्वाची बातमी. कारण 1 जूनपासून म्हणजे आता बरोबर एका दिवसानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. असे 5 मोठे बदल आहेत आणि ज्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या खिशावर होऊ शकतो. नवीन महिन्यासह काही आर्थिक गणितं बदलत आहेत, कर बदलत आहेत, किमती वाढत आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होतोय. बँक बचत आणि FD खात्यावरचे व्याजदरसुद्धा बदलत आहेत आणि 1 जूनपासून गोल्ड हॉलमार्क त्याची पद्धतही बदलते आहे. याशिवाय SBI गृहकर्ज, ॲक्सिस बँक बचत खात्यातले काही नियम बदलत आहेत. मोटार विमा प्रीमियम वाढतोय. LPG गॅस सिलेंडरची किंमतसुद्धा वाढते आहे. SBIचं गृहकर्ज महाग होतं आहे. मोटारचा म्हणजे 4 चाकी गाड्यांचा जो प्रीमियम आहे, विम्याचा हप्ता आहे, तो वाढणार आहे कारण त्याच्या कररचनेत बदल करण्यात आले. गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होतोय. आता देशातल्या 250 पेक्षा जास्त शहरांमध्ये हे हॉलमार्किंग कंपल्सरी व्हायला लागेल. ॲक्सिस बँक बचत खात्यावरचं व्याज कमी करणार आहे आणि अन्यही काही बदल होऊ घातले. आता बातमी नाशिकची आणि महाराष्ट्राच्या धर्मक्षेत्रातली. ते म्हणजे हनुमान जन्मस्थळावरून सुरू झालेले दावे प्रतिदावे हे वाढत चालले आणि त्यामुळे नाशिकमधलं वातावरण ढवळून निघतंय. कर्नाटकातल्या किष्किंधा इथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा इथले एक मठाधिपती गोविंदानंद यांनी केला आहे. यानंतर नाशिककरांनी त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनच केलं. त्यामुळे मंगळवारी इथे आयोजित करण्यात आलेली एक शास्त्रार्थ सभा वादळी ठरणार आहे. हा आक्रोश आहे कर्नाटकच्या किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद यांच्या विरोधात. नाशिकच्या अंजनेरीत हनुमानाचा जन्म झाला नसल्याचं सांगत गोविंदानंद हे सध्या नाशिक जिल्ह्यात धर्मरथ फिरवत आहेत. पण नाशिकच्या दिशेनं निघालेल्या गोविंदानंद यांचा धर्मरथ रोखत त्यांच्या दाव्याचा निषेध करण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. एखाद्या साधूनं इथे यावे आणि महाराष्ट्राची हनुमंतराजा जन्मभूमीची बदनामी करावी, हा महाराष्ट्र साधू संत आम्ही सर्वजण कोणीही सहन करणार नाहीये. उदयगिरी महाराज हे एवढे महंत आमच्याकडे आणि एक 3 फुटा बाबा येऊन जर आमच्या हनुमानाचा जर अवमान करत असेल तो आम्ही कधी सहन करणार नाही. अंजनेरी परिसरातील ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेनं हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. महंत गोविंदानंद यांच्या दाव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी गोविंदानंद यांना कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. पुलिस लोग हमको ये 144 सेक्शन CRPC 144 सेक्शन ये नोटिस दिया था. पुलिस लोग हमारे पास आकर यहाँ अंजनी गांव में लोग थोड़ा मन में खिन्न हैं. आप कृपया त्र्यंबकेश्वर में इसके बारे में चर्चा करने से वो लोगों को मन में ठेस पहुँच रहे हैं. दरम्यान ग्रामस्थांच्या विरोधानंतर पोलिसांनी गोविंदानंद यांना धर्मरथाचा मार्ग बदलायला सांगितला. त्र्यंबकेश्वरहून थेट नाशिककडे न जाता
गोविंदानंद यांना पोलीस संरक्षणात इगतपुरी मार्गे नाशिकला रवाना करण्यात आलं. दुसरीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही गोविंदानंद यांनी उभा केलेला वाद निरर्थक असल्याचं म्हटलंय. मी सुद्धा सगळ्यांनी पुढच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जास्त तूल द्यावी. काय आता आपण म्हटलं की अंजनेरीला जन्म झाले, समजा कोण काय करणार आहे? कोण काय करणार? काय तिथे काय गव्हर्नमेंटचं काय शिक्कामोर्तब होणार आहे का? काय होणार आहे? इकडे नाशिकमध्ये 31 मे रोजी आयोजित शास्त्रार्थ सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या शास्त्रार्थ सभेचं पोस्टर जारी करत गोविंदानंद यांचा दावा खोडण्याचा निश्चय करण्यात आलाय. नाशिकचे इतिहास अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमी देवांग जानी यांनी हनुमानाचा जन्म नाशिकमध्ये झाल्याचा भक्कम आणि सबळ पुरावा आपल्याकडे असल्याचं सांगत गोविंदानंद यांचा दावा फेटाळलाय. आणि महाराजांनी आमच्या समोर बसून त्या संदर्भात चर्चा करावी, शास्त्रार्थ करावा. त्यासाठी देवांगांनी त्यांनी दिलेल्या खुल्या आव्हानाचं मी स्वीकार करतो. जे काही होईल ते 1 to 1 होईल आणि जे काही होईल ते सरकारी पुराव्याच्या आधारावर तथ्यावर होईल. आख्यायिकावर चर्चा होणार नाही. एकंदरीतच हनुमानाच्या जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद चांगलाच तापल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिककरांचा विरोध आणि नाशिककर साधू महंत आणि इतिहास अभ्यासकांची तयारी पाहता मंगळवारची शास्त्रार्थ सभा वादळी होण्याची शक्यता आहे. यामुळे या शास्त्रार्थ सभेतून हनुमान जन्मस्थळाचा वाद शमतो की वाढतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इकडे नाशिकमध्ये हनुमानाचा जन्म तर तिकडे ज्ञानवापी. या ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हाती आलाय. ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा न्यायालयानं नेमून दिलेल्या टीमनं इथे सर्वेक्षण केलं होतं. या व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूचे पक्षकार, दोन्ही बाजूचे वकील, एवढंच नाही तर कोर्ट रिसिव्हर यांच्यासह कॅमेरामन आणि अन्य स्थानिक लोक स्पष्टपणे दिसत आहेत. यापूर्वी काही व्हिडिओ आले होते पण त्याची सत्यता पडताळण्यात आलेली नव्हती. मात्र हा जो व्हिडिओ आता समोर आला आहे हा प्रत्यक्ष कोर्टात सादर केलेला आणि कोर्ट रिसिव्हरच्या उपस्थितीत जेव्हा पाहणी सुरू होती, सर्वेक्षण सुरू होतं त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. आता बोलूयात राज्यातल्या काही बातम्यांकडे. राणा दाम्पत्याच्या खार इथल्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाची पालिकेनं सोमवारी 2.5 तास तपासणी केली. राजकीय वादातून सुरू झालेल्या या कारवाईत आता राणांचे शेजारी सुद्धा गुरफटले जात असल्याचं समोर आलंय. शिवसेनेविरोधात हनुमान चालीसा अस्त्र उगारणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामुळे आता त्यांच्या इमारतीत राहणाऱ्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण राणांच्या खारमधील घरावरील कारवाईनंतर महापालिकेनं इमारतीमधील सगळ्याच फ्लॅटधारकांना नोटीस बजावली आहे. लावी या इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम केल्याची तक्रार मुंबई महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यानंतर सगळ्याच फ्लॅट्सचं ऑडिट पालिकेकडून केलं गेलं. यावेळी गॅलरीमध्ये अंतर्गत जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याचं निदर्शनास आलंय. बोलणं काय झालं ते तरी ऑब्झर्वेशन आम्ही निरीक्षण काय नोंदवलं गेली काय वी हॅव टेकन सी प्लीज वी हॅव जनरल टेकन अवर ऑब्झर्वेशन. सर पण काय नाही बरं कारवाई करणार आहे का काय वी हॅव टेकन अवर ऑब्झर्वेशन. मुंबई महापालिकेकडून 4 मेला राणा दाम्पत्याच्या खारमधील घराची पाहणी करण्यात आली होती. यातील काही बांधकाम हे अनधिकृत असल्याचा आणि परवानगी मिळालेल्या बांधकामात बदल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ही कारवाई राजकीय सुडापोटी केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. खार इथल्या लावी इमारतीच्या घरासंदर्भात दिंडोशी न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला अर्ज करण्यास 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसंच पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला आणि त्यांच्या शेजारच्यांना कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. एक मात्र नक्की की राणांमुळे त्यांच्या इमारतीतले सगळेच रहिवासी गोत्यात आलेले आहेत. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आणि हे सगळं प्रकरण सुरू असतानाच तिकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आधीश या बंगल्याची सुद्धा महापालिकेच्या वतीनं आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं पाहणी करण्यात आली। यामध्ये सुद्धा नारायण राणे यांनी आपल्या आधीश बंगल्यात काही अनधिकृत बांधकाम केलं असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून त्या संदर्भात त्यांना एक नोटीसही बजावण्यात आलेली आहे। या नोटीसीला उत्तर देण्याकरता नारायण राणे यांना प्रत्यक्ष किंवा त्यांच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहे। त्यावेळेला जर का राणे कुटुंबियांपैकी कोणी उपस्थित राहून योग्य पद्धतीनं CRZचं उल्लंघन का झालं किंवा अनधिकृत बांधकाम या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नाही तर मात्र त्या बांधकामावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं या नोटिसीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे। राज्यसभा निवडणुकांच्या निमित्तानं राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। भाजपतर्फे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधले धनंजय महाडिक या तिघांनाही उमेदवारी जाहीर झाली। या तिघांनी आपापले उमेदवारी अर्ज आज भरले। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेसनं इम्रान प्रतापगडी यांना राज्यातून आपला उमेदवार घोषित केलाय। पण याचवरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। पुन्हा एकदा काँग्रेसनं राज्याबाहेरच्याच नेत्याला तिकीट दिल्यामुळे राज्यातले सरसकट जवळपास सगळेच नेते हे नाराज झालेत। राज्यसभेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपकडून तिसरं नाव, नवा डाव। भाजपच्या खेळीनं छोट्या पक्षांना डिमांड, अपक्ष आणि छोटे पक्ष ठरवणार 6वी जागा। महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। संभाजीराजेंच्या माघारीनंतर निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच भाजपनं तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे। राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसेनेकडून याआधीच संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपापले उमेदवारी अर्ज भरलेत तर भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि डॉक्टर अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पण पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपनं धनंजय महाडिक यांना मैदानात उतरवलंय। खरं तर आमदारांची संख्या पाहता भाजपचे 2 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। कारण सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत, ज्यात शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 54, काँग्रेसचे 44, इतर पक्षांचे 8 आणि अपक्ष 8 असं आमदारांचं संख्याबळ आघाडीकडे आहे। भाजपचे 106 आमदार आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, जनसुराज्यचा 1 आणि अपक्ष 5 अशा 113 आमदारांचं बळ भाजपकडे आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते। महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत। संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहजपणे राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो तर भाजपचे 2 उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जातील। पण भाजपनं 6व्या जागेसाठी तिसरा उमेदवारही मैदानात उतरवल्यानं शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत रंगणार हे निश्चित। फडणवीस यांनी मात्र विजय आमचाच आणि 3ही जागा आम्ही जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केलाय। आमचे 3ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत। आमचे 3ही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत। आमचे 3ही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की सत्सद विवेक बुद्धीने देखील काही लोक आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील। भाजपला विजयाचा विश्वास असला तरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र घोडे बाजार चालणार नसल्याचं सांगत महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केलाय। आम्ही आमचा उमेदवार उतरवलेला आहे संजय पवार आणि मला पूर्ण खात्री आहे, मुख्यमंत्र्यांना खात्री आहे, जेवढी मतं हवी आहेत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे। 2 उमेदवार शिवसेनेचे जिंकतील। भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय, पण यात खरे किंगमेकर ठरणारे ते अपक्ष आणि इतर छोटे पक्ष।
त्यांचं संख्याबळ सुद्धा या निवडणुकीत महत्त्वाचं आहे. MIM-कडे 2, बहुजन विकास आघाडीकडे 3, समाजवादी पार्टीकडे 2, शेकापकडे 1, CPM-चा 1, मनसेचा 1, स्वाभिमानी पक्षाचा 1 आणि अपक्ष 13 असे हे आमदार आहेत. यापैकी 8 आमदार हे महाविकास आघाडीसोबत असल्याचा तर 5 जण भाजपसोबत असल्याचा दावा करण्यात येतोय. भाजपचे 2 खासदार निवडल्यानंतर 22 आमदार अतिरिक्त आहेत, तर महाविकास आघाडीकडे 3 खासदारांच्या निवडीनंतर 27 मतं अधिकची आहेत. त्यामुळे भाजपला 3ऱ्या आणि शिवसेनेला 2ऱ्या उमेदवाराला विजयी करायचा असेल तर छोट्या पक्षांचे अनुक्रमे 11 आणि 13 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक झाली तर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या या 24 आमदारांचा पाठिंबा कुणाला मिळतो यावर शिवसेनेच्या 2ऱ्या आणि भाजपच्या 3ऱ्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. मुंबईहून तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज्यसभा निवडणुकांच्या निमित्तानं आज सर्व जणांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. म्हणजे भाजपतर्फे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अर्ज दाखल केला. भाजपच्या वतीने अमरावतीचे भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी आपला अर्ज दाखल केला, तर कोल्हापुरातले धनंजय महाडिक यांनाही भाजपनं मैदानात उतरवलं आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा अर्ज भरला, तर काँग्रेसने सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत प्रामुख्यानं उत्तर प्रदेशात ज्यांनी प्रचारात अधिक जोर लावला होता ते इम्रान प्रतापगडी की जे काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. तिकडे राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली होती, ज्यात उत्तर प्रदेशातील नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून, मात्र प्रतापगडी यांच्या उमेदवारीवरून राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे आणि उघडपणे नाराजी व्यक्त केली जाते. राज्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानं अनेक नेत्यांनी आपली नापसंती आणि खतखत बोलून दाखवली. उमेदवारांची यादी जाहीर करताच काँग्रेसनं असंतुष्ट नेत्यांच्या G23 गटाला डावललं असल्याचं स्पष्ट दिसतंय. आगामी काळातल्या निवडणुकांवर याचे परिणाम होतील अशी शक्यता सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवले. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात प्रतापगडी यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं होतं. अशा नेत्याला तिकीट दिल्यानं राज्यातल्या नेत्यांनी जायचं कुठे असा प्रश्न आमदार आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या नेत्यांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्या संदर्भात पाहूयात. माझी मतं ही नेतृत्वाला कळवणार आहेत, आज कळवेन. फायदा नुकसानाचा प्रश्न नाही, पण एक आमची भावना अशी आहे की स्थानिक नेत्याला तुम्ही तिकीट द्यायचं मान्य केलं असताना त्यांना आपल्या राज्यातून का नको, मग इतर राज्यांच्यावर अन्याय केला, महाराष्ट्र अन्याय होतो असं होऊ नये. मला वाटतं आता दिल्लीमध्ये चर्चा चालू आहे. सोनियाजींनी ज्येष्ठ नेत्यांना बोलवलेलं आहे आणि मी दोघे नेत्यांना सांगितलं की तुम्ही दुरुस्त करून घ्या, हे बरोबर नाही आहे. याचा अनिष्ट परिणाम एका राज्यावर नाही तर 3 राज्यावर होईल. छत्तीसगड, राजस्थान आणि महाराष्ट्रावरही परिणाम होईल आणि हे करणं योग्य नाही. काँग्रेसच्या 3 उमेदवारांपैकी एकही जण राजस्थानचा नाही. दिल्लीचा माणूस हा हरियाणामध्ये जाऊन लढतो, हरियाणाचा माणूस हा राजस्थानमध्ये जाऊन लढतो, बिहारची महिला ही छत्तीसगडमध्ये येऊन लढते, राजीव शुक्ला हे छत्तीसगडमध्ये येऊन लढतात. हे चाललं काय आहे हा खऱ्या अर्थाने प्रश्न आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा. आणि ह्याच पद्धतीने जर चालत असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जावं कुठं हा खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. जेव्हा गुजरातचा व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये जाऊन निवडणूक लढतो आहे त्यावेळेस हे प्रश्न निर्माण नाही झाले आणि अनेक पक्षांनी, काँग्रेसच नाही अनेक पक्षांनी मागच्या काळात बाहेरच्या राज्यातले उमेदवार आणले, त्यावेळेसही चर्चा नाही. पण सध्या काँग्रेसचं एखादं चूक नसेल तरी त्याला चूक दाखवण्याची जी परंपरा अलीकडच्या काळामध्ये केंद्रातल्या 8 वर्षाच्या ज्या कमकुवत सरकारनं जे देश बर्बाद केलं त्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या एखाद्या निर्णयावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न सातत्यानं राहतोय. तिकडे काँग्रेसच्या हायकमांडनं महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीमध्ये एक तातडीची बैठक बोलावली होती, पण दिल्लीतल्या हायकमांडबरोबरची काँग्रेस मंत्र्यांची बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली.
राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोंडी केली जात असून आमदार निधीमध्ये सुद्धा भेदभाव केला जातो असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. याच संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे यापूर्वीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत आता याच विषयावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. राज्यात काही कार्यक्रम आहेत, त्यामुळे दिल्लीतल्या बैठका पुढे ढकलण्यात आल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या पक्षवाढीचं कोणत्याही मंत्र्याला काहीच पडलं नाही अशी टीका केली. 2 दिवस 1 आणि 2 तारखेला आमचं पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर शिर्डीमध्ये आहे. उद्याही आम्हाला खूप सारे कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात आहे, म्हणून आम्ही ही मीटिंग थोडी समोर ढकललेली आहे. 2 विषय की या सरकारला तर 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 2.5 वर्षाचं कामकाज, हा जो अलायन्स झालेला त्याचं बेसिक विषयावर काय कामकाज झालेलं आहे याच्या सगळ्याबद्दलची एक चर्चा दिल्लीमध्ये केली जाणार आहे. आणि जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो दिलेला होता त्याची अंमलबजावणीचं काय काय झालं याचा सगळा आढावा हायकमांड घेणार आहे आणि त्यासाठी आम्ही जाणार. काँग्रेस पक्षाच्या वाढीचं कोणत्याही मंत्र्याला पडलेलं नाही आहे. मंत्र्यांची इच्छा आहे सरकारमध्ये राहावं, कारण मर्यादा मिळतो. दुर्दैवानं ज्यांच्या भरोश्यावर, ज्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या भरोश्यावर ते मंत्री झालेत, त्या आमदारांकडे पाहायला त्यांना वेळ नाही आहे. सरकारमध्ये दुजा भाव सोडून द्या, आमदारांकडे कोणी पाहायला तयार नाही. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. पुढच्या 24 तासात रुपाली चाकणकर यांना जीवे मारू अशा धमकीचा फोन दुपारच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात आला. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या कार्यालयात सुद्धा एक धमकीचं पत्र आलंय, त्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान विधवा महिलांच्या संदर्भात झालेल्या निर्णयानंतर पुण्यात एक बैठक घेण्यात आली होती आणि या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात येईल असा सुद्धा इशारा एका अज्ञात पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला. समाजातली काही विकृत माणसं स्त्रियांच्या या अधिकाराच्या संदर्भामध्ये अतिशय विचित्र आणि बेकायदेशीर मानवी अधिकाराचं उल्लंघन करणारं कृत्य करत आहे, जेणेकरून त्यांनी हा प्रश्न पोचवत असताना या अशा समाजकंटकांपासून सावध राहावं आणि अशा गोष्टी समाजात घडू नयेत जशी त्यांनी धमकी दिलेली आहे. या दृष्टिकोनातून गृहविभाग त्याची दखल घेईल अशी मला खात्री वाटते. तिकडे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद विरुद्ध भाजपच्या महिला मोर्चा यांच्यात चांगलीच जुंपले. महिला मोर्चानं दीपाली सय्यद यांच्या विरोधात प्रसिद्धीसाठी नसती उठाठेव त्या करतायत अशा प्रकारचा आरोप करत तक्रार दाखल केले. पुढच्या काही काळात जर का दीपाली सय्यद यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा पुन्हा अशी बडबड केली तर सय्यद यांच्या घरात घुसून त्यांना बदलून काढू असा इशारा भाजपतर्फे भाजपच्या नेत्या उमा खापरे यांनी दिला. छोट्या गोष्टींनी येऊन आपलं दाखवायचं, प्रसिद्धीसाठी तुम्ही काही करता का? चांगलं काम करून दाखवा ना. ते काम तुमच्यानी तर होत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी आपण म्हणतो. त्यांना माहित आहे पंतप्रधान मोदींविषयी बोललं तर लगेच ह्याच्याविषयी उचललं जाईल, परंतु ह्याच्यानंतर जर त्या बाईनी आमच्या मोदीजींविषयीच काय आमच्या कुठल्या नेत्यांविषयी बोललं तर तिला घरात घुसून तिला आम्ही बदलून काढू ही तिला आता ही सूचना करत आहोत आम्ही, आणि ह्याच्यावरती आम्ही गप्प बसणार नाही आहोत. तुम्ही येताय, ह्या ज्या कोणी कार्यकर्त्या आहेत त्या म्हणाल्या बेधडक मी तुझ्या घरी घुसून मला मारेल, शिवसेने भवनामध्ये जाईल, म्हणजे हे शब्द तुम्हाला चालतात. म्हणजे तुमचे किरीट सोमय्या येणार ते लुच्चा मुख्यमंत्री म्हणणार, तुमचे चंद्रकांत दादा पाटील येणार ते म्हणणार मसणात जा म्हणून, मग देवेंद्र फडणवीस यांच्या मिसेस येणार अमृता फडणवीस आणि त्या मुख्यमंत्र्यांना भोगी म्हणणार. म्हणजे हे सगळे शब्द तुमच्यासाठी पवित्र आहेत. तुम्ही बोलल्यानंतर मी बोलले. तेव्हा हे राजकीय सगळं द्वंद्व सुरूच राहणार. पण मंडळी, सामान्यांचं कसं जरा वेगळं असतं. उन्हाळ्याची सुट्टी आता संपत आली आहे, शाळासुद्धा लवकरच सुरू होतील, त्यामुळे अनेक पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी
कोकणच्या किनारपट्टीकडे वळलेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्याच किनारपट्ट्या पर्यटकांनी फुलून गेलेत. अथांग समुद्र, निरभ्र आभाळ आणि पायाला लागणारी थंड गरम ओली वाळू. उन्हाळी सुटी संपताना कोकणातला समुद्र किनारा गाठणारे पर्यटक हे सगळं सध्या अनुभवतायत, एन्जॉय करतायत. कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत. मी आपल्याला दाखवतोय मुरुडच्या समुद्रकिनाऱ्याचं दृश्य. अशाच प्रकारचं दृश्य कोकणातल्या अनेक समुद्रकिनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. मुलांच्या आता शाळा सुरू व्हायच्या आहेत, तर मुलांना थोडंसं निसर्गाच्या पण सानिध्यात हवं आणि थोडंसं समुद्रकिनारा लहान मुलांना खूप आवडतो, तर त्यामुळे त्यांना एन्जॉय म्हणून आम्ही पूर्ण फॅमिलीसह आलो आहोत. मुंबई सोडल्यापासून एवढी गर्दी आम्ही बघितलीच नव्हती आणि एवढं करून बीच स्वच्छ आहे आणि हा असाच स्वच्छ राहावा अशी फार मनापासून इच्छा आहे. कोरोनामुळे पर्यटकांना 2-2.25 वर्ष बाहेरच पडता आलं नव्हतं, त्यामुळे अनेक जण पर्यटनाला बाहेर पडले. तारकर्लीला घडलेल्या घटनेचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झालेला नाहीये, पण जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्सवर बंदी घालण्यात आल्यानं पर्यटक किनाऱ्यावरील सँड बाईक रायडिंग, कॅमल रायडिंग, हॉर्स रायडिंग, घोडागाडी याला प्राधान्य देत आहेत. पुण्यावरनं आली आणि कोविड नंतर 2 इयर्स नंतर ॲक्च्युली मी इथे आली आहे दापोलीला. आम्ही येतो पण आत्ता तिला कळल्यानंतर आम्ही आत्ता आलो आहे आणि खूप मजा येते इथे. सगळे राईड्स बघून, स्पेशली कॅमल राईड, हॉर्स राईड आणि हे सगळं बघून खूपच मजा येते. कोकण म्हटलं की कोकणचा राजा आंबा, कोकणचा मेवा आणि ताजे मासे खाण्याचाही पर्यटक आनंद लुटतात. कोकणातली मजा म्हणजे हल्ली मुंबई साईडला थोडक्यात सांगायचं तर जांभळं, करवंद, हापूस आंबे, हे तसे हापूस आंबे खूप महागच मिळतात मुंबई साईडला, पण इथे आम्ही आल्यानंतर ह्या ॲक्च्युली कोकणातला जो मेवा आहे तो खातो आणि अत्यंत इथे एन्जॉय करतो. धकाधकीच्या जीवनात आणि पैसे कमवण्याच्या रेसमध्ये अडकलेल्या सगळ्यांनाच आपल्या कुटुंबियांसोबत वर्षातून एकदा किंवा 2दा असा ट्रॅव्हल ब्रेक हवाच. आणि समुद्रकिनारा पर्यटन तर कधीही अमेझिंगच. अशा पर्यटकांच्या गर्दीनं सध्या कोकणचे किनारे गजबजले. शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत अर्थात खंडोबाराया, या खंडोबारायांच्या पालखीचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि अतिशय उत्साहात पार पडला. कोरोनामुळे या सोहळ्याला गेल्या 2 वर्षांपासून येऊ न शकलेले लाखो भाविक आज जेजुरीत दाखल झाले होते. सोमवती अमावस्येला महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचा पालखी सोहळा जल्लोषात पार पडला. खंडेरायाच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं आणि हळदीची उधळण झाली. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आसमंतात दुमदुमला. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि चंपाषष्ठी दिवशी मणी आणि मल्ल्याचं खंडन केलं देवानी. काय खंडन केलं? मणी आणि मल्ल्याचं खंडन केलं खंडोबाने. चैत्र पौर्णिमे दिवशी देवाने अवतार धारण केलेला आहे. हळदीचं चूर्ण यासाठी वापरलं जातं की मणी आणि मल्ल्याचं रक्त जे सांडलं त्याच्यावरती देवाला हलहल केलं आणि रक्त सांडलं त्याच्यावरती हळदीचं चूर्ण वाहिलं देवाला आणि देवाला खंडोबाला चाफ्याची फुलं आणि सोनं म्हणून भंडारा वाहिला. कैलासानंतर जेजुरी हे एकमेव असं स्थान आहे की जिथं शिव, शक्ती आणि गंगा एकत्र आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार आहे, म्हाळसादेवी ही पार्वतीचा अवतार आहे आणि गंगेचा अवतार आहे तो भानुदेवीचा. ज्याला न घडे काशी त्यांनी यावे जेजुरीशी असं बोललं. तो सोमवती अमावस्याला एक विशिष्ट महत्त्व आहे, कारण खंडोबा जे आहे हा मार्तंड भैरवाचा अवतार आहे. खऱ्या अर्थानं तो म्हणजे शंकराचाच अवतार आहे आणि शंकराचा वार म्हणजे सोमवार आणि सोमवारी जी अमावस्या येते त्याला एक विशेष साधारण महत्त्व असल्यानं खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी या ठिकाणी भैरव मार्तंडाचा अवताराचा या ठिकाणी अवतार होऊन अनेक देशातून प्रत्येक प्रांतातून लोक या ठिकाणी आज देवदर्शनासाठी येतात. वरमाला ती गळ्यात पडता बानू भक्तीला खंडोबा
खंडोबाची पालखी नगरीतून मार्गक्रमण करत कऱ्हेच्या काठी पोचली. तिथं देवस्नान झालं की सोहळा संपन्न होतो. सोमवती अमावस्येला नदीपात्रात स्नान करणं हा पर्वकाळ मानला जातो. विवाहित स्त्रिया आजच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्याकरता खंडोबाची आराधना करतात. राष्ट्रीय बाजार असेल, सगळे अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्या निर्माण करणाऱ्या लोकांना सुद्धा शासन करत पुन्हा ते या मतदारसंघासाठी व्हावं यासाठी शक्ती दे अशासाठी देखील मी प्रार्थना केली. मनी आणि मल्ल या दैत्यांचा वध करण्याकरता खंडोबा अवतरला अशी आख्यायिका आहे. पण मतितार्थ असा की वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीची मात किंवा विजय. इथं येणारा प्रत्येक भाविक या विचारांचं लेणं घेऊन परततो. हेच या उत्सवाचं वैशिष्ट्य. जेजुरीवर येणाऱ्या प्रत्येक भाविकाने बेल भंडाऱ्याच्या माध्यमातून आपल्या सुखदुःखाची उधळण करत शेकडो वर्षापासून हा वारसा जपलाय. अशा भक्तांच्या आयुष्यात देव खंडेराया सोन्याचे दिवस आणोत ही त्याच्या चरणी प्रार्थना. सचिन अंचाडेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, गडजेजुरी. येळकोट येळकोट जय मल्हार. तिकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीच्या पालखी रथाला जुंपण्यासाठी लागणाऱ्या बैलजोडीचा मान यंदा पुण्यातल्या वडगाव धायरीतल्या सागर टिळेकर यांच्या हिरा मोती या बैलजोडीला मिळालाय. त्यासाठी देहू संस्थांकडे जिल्ह्यातून अनेक अर्ज आले होते. या अर्जांपैकी अनेक बैलांची पाहणी करून यावर्षीचा मान हिरा मोती या बैलजोडीला देण्यात आला. हिरा मोती या बैलजोडीला हा मान मिळाल्यानं संपूर्ण वडगाव धायरीच्या गावकऱ्यांनी भंडारा उधळत जल्लोष केला. एकीकडे 2-3 दिवस आधीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालंय, तर दुसरीकडे राजधानी नवी दिल्लीत आज तुफान बरसला. हवामानात इतका बदल झालेला पाहायला मिळाला की दुपारी असलेलं ऊन काही वेळानंतर संध्याकाळ झाली आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट सुद्धा. या पावसामुळे दिल्लीतील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. हवाई वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला. दिल्ली शहरासह गुरगाव आणि दिल्ली जवळच्या परिसरात सर्वत्र वादळी वाऱ्याची नोंद झाली. एवढंच काय, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, सिग्नल बंद पडले होते, ट्रॅफिक जाम झाला. दिल्लीच्या जामा मशिदीचा जो कळस आहे त्याचं सुद्धा काही प्रमाणात नुकसान झालं. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो नुकताच थेट वाराणसीत दाखल झाला. वाराणसीत यावेळेला खिलाडी कुमारनं त्याच्या हटके अंदाजात गंगा नदीत स्नान केलं. प्रमोशनसाठी पृथ्वीराजची सगळी टीम वाराणसीच्या गंगा घाटावर दाखल झाली होती. यावेळेला त्यांनी गंगेची आरतीही केली. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रवासात सुद्धा आमच्या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला सहजपणे पाहता येतील. आणि थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्य घेऊन येतोय मुंबईची बेत्तम बातमी. संजय कदमांना सोमवारी कागदपत्र घेऊन ईडी कार्यालयात हजर राहण्याकरता समन्स बजावलं होतं. गेल्या 3.5 तासांपासून संजय कदमांची चौकशी सुरू आहे. अहमदनगर इथं केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्लरी आणि इथेनॉल प्रकल्पाचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.